जय श्रीकृष्ण सर्वांना. आज 1 एप्रिलच्या फूल म्हणजे सुंदर फूल असा अर्थ घेऊया. आपण नव्या वसंत ऋतूत आलेली फुलं, त्याचा आस्वाद घेऊया, सुगंध घेऊया. सर्वांना मनापासून शुभेच्छा. सोमवार 1 एप्रिल 2024. आज 15व्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. थोडासा धावता ढावा 14व्याचा घेऊया आणि 15व्याला सुरू करूया. नवा महिना, नवीन वर्ष, नवा अध्याय सुरू होतोय. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं मत्पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. आज आपण 14व्या अध्यायाचा आढावा घेणार आहोत. गुणातीताची लक्षणं आपण पाहिली मागच्या अध्यायामध्ये आणि प्रत्येक म्हणजे सुरुवातीला ज्ञानाचं महत्त्व पाहिलं होतं. नंतर रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या तिघांची वैशिष्ट्ये पाहिली होती आणि त्याच्या पलीकडे कसं जायचं आहे आपण हे शिकून घेतलं होतं. आता तोच धागा पुढे ठेवून, अर्थात सगळ्यावर भगवंतांनी आपल्याला उपाय सांगितले होते की तमोगुण म्हणजे आळस, निद्रा, या सगळ्याचं अतिप्रमाण किंवा कंटाळा, आणि त्याच्यावर मात करून आपण रजोगुण आणि सत्वगुणाची वैशिष्ट्य पाहिली होती की आळस म्हणजे तमोगुणावर उपाय सांगितलेला होता. आळस जिंकायला पाहिजे, झोपेवर नियंत्रण घेतलं पाहिजे आणि जे प्रमाद घडतात त्या प्रमादापासूनही आपण बाजूला व्हायला पाहिजे. तसंच रजोगुण म्हणजे तमाच्या पुढची पायरी आहे, पण सतत कुठंतरी व्यग्र राहणं, काहीतरी उद्योग करणं, लहान मुलांसारखं काहीतरी खटपटी करणं हा रजोगुणाचा. आणि मुख्य म्हणजे मोह, आसक्ती, सतत कशामध्ये तरी गुंतायला आवडतं आणि खरा आपला जो स्वधर्म आहे तो मनुष्य विसरून जातो. नको त्या 100 गोष्टी करत बसतो, अति त्याच्यामध्ये मग्न राहतो. म्हणून रजोगुणाचंही आपल्याला वैशिष्ट्य पाहिलं होतं. तसं सत्वगुण खरा चांगला आहे, पण सत्वगुणाच्या द्वारे सुद्धा थोडं जपून वागलं पाहिजे असं विनोबाजी पण म्हणतात. ते सत्वगुणाचा सुद्धा माणसाला अभिमान जडतो आणि तो अभिमान शुद्ध स्वरूपाच्या आत्म्याला खाली पाहतो किंवा खाली पाडतो. म्हणून जशी ज्योतीची काच आपण स्वच्छ करतो म्हणजे मग ती ज्योत आपल्याला स्वच्छ प्रकाश देते, तसंच आपल्या मनामध्ये हा जर अहंकार आला असेल, अभिमान आला असेल तर तो जिंकायचा. मी हे केलं, मी हे केलं हे अजिबात डोक्यात आणायचं नाही. आणि सत्वगुणाची आसक्ती सुद्धा सोडायची.
म्हणजे सत्वगुणाचा अहंकार गेला की आसक्ती राहते आणि मग ती आसक्तीसुद्धा सोडायची. म्हणजे अहंकार जिंकला, आसक्ती जिंकली की मग हा सत्वगुणसुद्धा थोडा आपल्याला जो अहंकार निर्माण करणार आहे तोही मुक्त होतो. आणि म्हणून अनेकांची आणि भगवंताची उदाहरणं आपण पाहिली की गुणातीत व्हायचे, त्या गुणांच्या पलीकडे जायचे. आणि तो कसा असतो याची उदाहरणं, याची लक्षणं आपण परवा पाहिलेली आहेत. आता पुरुषोत्तम योग म्हणजे 15वा जो अध्याय आहे पुरुषोत्तम, त्याच्यामध्येच आपण आता भक्तीचा थोडा विचार करणार आहोत. आपल्याला या सगळ्या सत्व रजतम या गुणांच्या पलीकडे जाऊन या सृष्टीचं जे खरं रूप आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. आणि म्हणून 15वा अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. या पुरुषोत्तम योगामध्ये संसार वृक्षाचे एक छान रूपक तयार केलेलं आहे की हा संसार वृक्ष कसा आहे आणि मग तो नष्ट करून किंवा त्याच्यामध्ये न गुंतून पडता आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी करून घेता येईल याचा उपाय आपल्याला सांगणार आहेत या 15व्या अध्यायात. मग जीवात्मा परमात्मा या दोघांचं वर्णन किंवा क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम ह्या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या. बहुतेकांचा 15वा अध्याय पाठ असतो, त्यामुळं सोपा जाईल समजायलाही आणि शिकायला पण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हा संसार म्हणजे एक वृक्ष आहे भगवान सांगतायत. आणि तो सगळा उलटा आहे. आपण सगळी जी व्यवहारातली संसारातली खरी झाडं बघतो, वृक्ष बघतो, त्याची मुळं खाली असतात, फांद्यावर असतात, पानं फुलं हे सगळं वर असतं. पण भगवान सांगतायत ऊर्ध्व मूलम. अहो याचं मूळच वर आहे. ऊर्ध्व म्हणजे वर. आणि शाखा कुठे आहेत? अधशाखम. तिथं मचा संधी झालेला आहे. ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वत्थम असे 3 शब्द आहेत. त्याचं नाव आहे अश्वत्थ. अधशाखम म्हणजे ज्याच्या फांद्या खाली आहेत. आणि ऊर्ध्व मूलम म्हणजे मूळ याचं वर आहे. अर्थात आदिपुरुष परमेश्वर हा उच्चस्थानी असतो, ऊर्ध्व असतो. त्याच्यापासून हा अश्वत्थ वृक्ष संसार वृक्ष तयार होतो. आणि खाली फांद्या पसरल्या आहेत म्हणजे ब्रह्मदेव रूपी या फांद्या ज्या आहेत या खाली पसरलेल्या आहेत. आणि असा हा अश्वत्थ म्हणजे संसार रूपी अश्वत्थ तो कसा आहे? खालच्या ओळील बघा. प्राहुहू नाही, आधी वरचीच ओळ. प्राहुहू अव्ययम. प्राहुहू म्हणजे म्हटलं आहे. कसा आहे तो? अव्ययम अविनाशी आहे. कारण तो पूर्वापार चालत आलेला आहे. अनादी काळापासून त्याची परंपरा आहे आणि म्हणून त्याला अविनाशी म्हटलंय. अव्ययम. प्राहुहू म्हणजे म्हणतात. मग त्याची फांद्या कशा, पानं कशी ते छान सांगितलेलं आहे. छंदांसी यस्य पर्णानी. छंद म्हणजे वेद. वेद ही ज्याची पानं आहेत. आणि तम वेद. तम यहा वेद. तम म्हणजे त्याला, यहा म्हणजे जो, वेद म्हणजे जाणतो. सहा वेदवित. तो खरा वेदवित म्हणजे तो खरा वेदज्ञ किंवा वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे. आता पुन्हा आपण ऊर्ध्व म्हणजे वर जे मूळ आहे. अर्थात आदिपुरुष भगवान नारायण किंवा वासुदेवच जो नित्य आहे, अनंत आहे, सर्वांचा आधार आहे. असा असल्यामुळं सर्वांच्या वर म्हणजे त्याच्या विष्णू लोकी सगुण रूपानं तो निवास करत असल्यामुळं ऊर्ध्व हा शब्द वापरलेला आहे. आणि तो परमेश्वरच या संसार रूपी वृक्षाचं
कारण आहे. या संसार वृक्षाचं मूळ कोट आहे तर वर आहे, आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारा म्हणजे नित्य धामाच्या खाली, परमात्म्याच्या धामाच्या खाली म्हणजे ब्रह्मलोकात निवास करत असल्यामुळं हिरण्यगर्भरूप ब्रह्मदेवाला परमेश्वराहून थोडंसं खालच्या स्तरावर सांगितलेलं आहे, खाली आहे असं म्हटलेलं आहे, आणि तो या संसाराचा विस्तार करतो. परवा आम्ही मनाचे श्लोक शिकवायला याच्यावर गेले होते, आमच्या इथे गोविंदनगर म्हणून आहे तिथे, आणि तिथे छोटीशी मुलगी आहे बघा, खूप छान तिचं नाव आहे, अनन्या नावाची. तर काहीतरी सांगितलं, ती म्हणे मग राम आधी जन्म म्हणजे वयाने राम मोठा आहे की ब्रह्मा मोठा आहे की शंकर मोठा आहे? शंकर जर रामाची प्रार्थना करतो तर मग राम मोठा असला पाहिजे, पण मला वाटतं शंकर मोठा असायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा असे हे मनामध्ये संशय येतात किंवा उत्सुकता असते त्यांना की नेमकं काय आहे. मग राम हे परमतत्व, परब्रह्म, परमात्मा मानलं तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिघांकडे 3 कार्य सोपवलेली आहेत, आणि त्यातला ब्रह्मा म्हणजे ही सृष्टीची उत्पत्ती करतो, म्हणून तो त्या आदी नारायणाच्या थोडासा खालच्या बाजूला आहे, म्हणजेच त्याला हिरण्यगर्भ असे म्हटलेलं आहे. आणि तो सगळी सृष्टी निर्माण करतो. मग विष्णू काय करतो, तो या जगाचं पालन करतो, आणि शंकर काय करतो, तर लगेच मुलं सांगतात डिस्ट्रॉय. त्यांना इंग्लिश मिडियमच्या मुलांना ते शब्द फार पटकन येतात चांगले. हे सगळ्याचा संहार किंवा प्रलय हे रुद्र करत असतो, शंकर करत असतो. मग आता याच्यामध्ये कोण आधीचा, तर त्याला जन्मच नाही आहे म्हटलं तर मग ते म्हणे असं कसं काय, मग तो कसं काय बाकीच्यांना निर्माण करतो. तर आता हे लहान वयामध्ये असे शंका येत असतात. आपल्याला आता समजलेलं आहे की अनादी काळापासून हा परमात्मा हा उच्चस्थानी आहे, त्याच्यापासून हा संसार वृक्ष निर्माण झालेला आहे. वेद त्याची पानं आहेत, आणि हे जो जाणतो तो खऱ्या अर्थानं वेदता म्हणजे ज्ञानी आहे असं म्हटलं जातं. एक सुंदर असं त्याचंच आपण समश्लोकी पाहणारच आहोत. ऊर्ध्वी मूळ तळी अपार पसरे, ऊर्ध्वी मूळ तळी अपार पसरे, अश्वत्थ संसार हा छेदाया दृढ शस्त्र एक चितया, निसंगता गुरु हा ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला, जे पूजिती भारता ते होती कृतकृत्य गुह्य कळोनी, पावोनी सर्वज्ञता. या श्रुती ग्रंथामध्येच म्हणजेच वेदामध्ये परमेश्वराचं वृक्षरूपानं वर्णन, म्हणजे परमेश्वरानं तयार केलेल्या या वृक्षरूपाचं वर्णन कुठे कुठे आढळतं तर ते या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि परमात्म्याचा अंश जो जीवात्मा, तो इंद्रिय मन यांच्या योगानं विषयोपभोग घेत असतो. देहपातानंतर सगळी सामग्री घेऊन तो दुसऱ्या लोकाला जातो. आता आपल्याला एक श्लोक शिकायचे. आणि क्षर आणि अक्षर या दोहोंच्या पलीकडचा जो परमात्मा किंवा पुरुषोत्तम, त्याला जाणून त्याची भक्ती केल्यामुळं मनुष्य जीवनाचं सार्थक होतं, कृतकृत्यता होते, असं आपल्याला शेवटच्या श्लोकात पाहायचे. आता पहिल्याचं समश्लोकी बघूया. खाली शाखावरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला, ज्याच्या पानांमध्ये वेद जाणे तो वेद जाणतो. ज्याच्या पानांमध्ये वेद आहेत असं जो जाणतो तो खरा वेद जाणतो, तोच खरा वेदता आहे. संत तुकाराम म्हणतात, द्वितीय भंजनू कुटीला गंजनू, बोले निरंजनू योगेश्वर. ऊर्ध्वमूळ ब्रह्मी माया शाखा कमी, क्रमी देह धौर्मी जीविताची. विश्वासवत्थुज म्हणे
अश्वत्थ देखणे श्रुतीपत्रे जाणे ऐसा कोणी तोची वेदविद गाभासे जीव लगा येथे पावेल गा तुका स्वये. वामन पंडित म्हणतात ऊर्ध्वी ब्रह्मी मूळ माया शाखा देह अधो जीवी विश्वाश्वत्थ श्रुती पाने जाणे जो तोची वेदविद. मुक्तेश्वर म्हणतात ऊर्ध्वमूळ वृक्षाचे अधशाखा विस्तार त्याचे सत्यवेद पर्ण त्याचे जाणे तो अर्थवक्ता. उद्धव चिदगन म्हणतात देवकी गर्भ सुधांबुधीचा शशीपूर्ण सुधाकर पार्थ चकोरा क्षेत्र सविस्तर तेची पुन्हा प्रकृती रूपते कथी वृक्ष उभारा ब्रह्मते ऊर्ध्व धोड हळ्या जगस्वस्थन इंद्रिय ग्राम प्रसारा वाढत मोडत सा दिसतो पण अव्यय वृक्ष तू जाणसी वीरा. आता व्यवहारातला वृक्ष हा जर आपण पाहिला तर त्याचं जे आहे वर्णन त्याच्या विरुद्ध हा कसा आहे आणि या प्रत्येकाचं त्यांनी तसं छान सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या भाषेत तो वेगळं वेगळं वर्णन करतात. एक सोप्पं सांगते अगदी. नातू म्हणून म्हणतायत नारायण प्रभू म्हणे वर ब्रह्म मूळ शाखा तळी प्रकृतीजा जड जीव जात अश्वत्थ विश्वतरु अव्यय वेद पाने वेदज्ञ तो वदती जो बुध त्यासी जाणे. बुध म्हणजे विद्वान. मराठी म्हणतात जयाचे वरी मूळ शाखा तळाला असा हा अविनाश अश्वत्थ झाला तशी त्यास पाने श्रुती छंद होती तया वेद वेत्ते पुरे जाणतात. डॉक्टर निंबकर म्हणून ते म्हणतात मुळे ऊर्ध्व बाजूस शाखा तळाला व्ययातील अश्वत्थ हा मानियेला तया छंद वेदातले होत परणे असे जाणतो तोच वेदांत जाणे. खूप सुंदर असं हे रूपक आहे. आपल्याला समजावून घ्यायचे. शंकराचार्य काय म्हणतात बघा की या संसार वृक्षाची मुळे वर आहेत. काळाची सूक्ष्मता सर्वांचं कारण नित्य आणि महान असल्यामुळं अव्यक्त मायाशक्तीसह असलेलं हे ब्रह्म सगळ्यात वर आहे आणि ते या अश्वत्थ संसार वृक्षाचं मूळ आहे. आणि म्हणून या संसार वृक्षाला वर मुळे असलेला वृक्ष असं म्हणतात. कठोपनिषदात पण असंच वर्णन आहे. ऊर्ध्वमूलो वाक्शाखा म्हणजे वरमूळ आहे आणि ज्याच्या वाक म्हणजे वाणी रूपी शाखा या खाली आहे. इतर पुराणांमध्ये पण वर्णन आहे. महाभारतात पण वर्णन आहे. अव्यक्त मूल प्रभवस्तस्यैवानुग्रहोत्थितः एतद् ब्रह्मवनं चैव ब्रह्माचरति नित्यशः एतच्छित्वा च भित्वा च ज्ञानेन परमासिना ततश्चात्मरतिं प्राप्य यस्मान्नावर्तते पुनः. तर एकदा या ठिकाणी गेल्यावर मनुष्य पुन्हा परत येत नाही. वर मूळ आणि शाखा खाली असा हा मायावृक्ष आहे. महत्त्व अहंकार तन्मात्रा वगैरे शाखांप्रमाणे खाली आहेत आणि खाली शाखा असलेल्या दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा न टिकणारा त्या अश्वत्थच्या वेगवेगळ्या व्युत्पत्त्या सांगितली जातात. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या आणि स्थ म्हणजे राहणारा. म्हणजे जो उद्यापर्यंतही राहत नाही असा तो अश्वत्थ. म्हणून त्याला अश्वत्थ हे दिलेले आहे. आता अश्वत्थ म्हणजे
पिंपळ आहे का कोणी वड म्हणतात, कोणी काय म्हणतात, पण एकूण लक्षात घ्यायचं, उद्या म्हणजे अगदी शब्दशः उद्या अर्थ घ्यायचा नाही. खरा तो अनादी काळापासून चाललाय. एकीकडे त्याला अव्यय म्हणतायत आणि दुसरीकडे म्हणतायत हा उद्याला राहणार नाही, म्हणून त्याचं नाव ठेवलं अश्वत्थ. आणि सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद हे तिन्ही वेद जे आहेत या वृक्षाच्या पानाप्रमाणे संरक्षण करणारे आहेत. म्हणजे ती वृक्षाची पानं आहेत, पानांमुळंच वृक्षाचं संरक्षण होतं, ते त्याचं रक्षण करतात. वेद, धर्म, अधर्म यांचं कारण आणि त्यांचं फळ प्राप्त करून देणारे आहेत वेद. संसार रूपी वृक्षाचं रक्षण करणारे आहेत. त्याचप्रमाणे विस्तृतपणे सांगण्यात आलेला असा हा संसार वृक्ष आहे. याच्या मुळासहित त्याला जो जाणतो तो वेदांचा अर्थही जाणणारा असतो आणि मुळासहित या वृक्षाला जे त्याचे सगळी पानं, फुलं, फांद्या सगळं जो जाणतो त्याच्या मनामध्ये काहीही संशय राहत नाही. म्हणजे त्याला वेदार्थही कळतो आणि या वृक्षाचं सगळं जे काय आहे, महत्त्व आहे किंवा ज्याचं स्वरूप आहे ते जो जाणतो त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणून या वृक्षाची प्रशंसा करतात. पुन्हा अजून पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा वृक्षाचे ज्या इतर अवयव आहेत त्याच्यानुसार त्याचं सगळं वर्णन किंवा त्याचा पसारा कसा झालेला आहे हे दुसऱ्या श्लोकामध्ये पण सांगितलेलं आहे. पण आता या पहिल्यातच थोडंसं ज्ञानदेव वगैरे काय म्हणतात बघूया. म्हणजे हा भगवंत सच्चित स्वरूप, आनंद स्वरूप आहे, चैतन्यमय आहे. तो कसा आहे? खूपदा बघा आता या उन्हाळ्यात नियंत्रण करण्यासाठी कधीही लाईट घालवतात, पहाटे घालवतात, रात्री घालवतात. मग आपण मेणबत्तीच्या प्रकाशात सगळं खोली उजळून टाकतो किंवा आपल्याला जी कामं करायची ती करतो. तसं विजेचा दिवा जेव्हा लावतो त्यावेळेला विजेच्या दिव्याचा प्रकाश हा लाईट गेल्यानंतर सगळा निघून जातो, गिळून टाकतो आणि मेणबत्तीच्या ज्योतीला प्रकाशित करण्याचं कार्य हा विजेचा दिवा करतो. म्हणजे कसं की विजेचा दिवा जरी गेला तरी मेणबत्ती पर्यायी म्हणून त्याचं कार्य करत असते. आता सकाळ झाली की सूर्यामुळं प्रकाश मिळतो, संध्याकाळी तोच पुन्हा सगळीकडे अंधार होतो. आपल्याला आपल्या पाहण्याच्या क्रियेमध्ये काय काय घडतं तर या प्रकाशामुळे आपल्याला सगळ्या वस्तू दिसायला लागतात. म्हणून ज्ञानदेव निवृत्तीनाथांची थोडीशी स्तुती करतात आणि हाच धागा घेऊन ते म्हणतात, तू जया प्रतिलपसी तया विश्व हे दाविसी प्रकट तै करीसी आघवेच तू. म्हणजे तू जेव्हा झोपलेला असतो पुरुष तेव्हा प्रकृती कार्य करत असते. जसं आत्ता म्हणलं की विजेचा दिवा गेला तरी छोटी मेणबत्ती किंवा पणती सुद्धा काम करते आणि ही प्रकृती कार्य करत असते. जेव्हा पुरुषाला जाग येते तेव्हा प्रकृतीचा निराश होतो आणि जीवाला जेव्हा ब्रह्मज्ञान होते तेव्हा प्रकृती मायेच्या पोटी होणारी कार्य तिला आपल्याला बाधा करू शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या प्रकाशानंच प्रकाशित होणारा सूर्य जणू त्याच्या प्रकाशाचा एक कवडसा आहे. आता यात सगळे आपल्याला चंद्र सूर्याची उदाहरणं आणि त्यांची वर्णनं हे आपल्याला येणार आहेत. तर जिथलं तेज हे सूर्याच्या प्रकाशालाही लोपून टाकतं. भगवंताच्या तेजाचा सूर्याकडे तेज सूर्याकडे दिलं जातं किंवा त्यातला भाग दिला जातो. याचाच अर्थ असं की सूर्यप्रकाशाला सुद्धा त्याचं तेज आहे ते लोपून टाकतं, इतका त्याचा तेज आहे. म्हणून यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. म्हणजे हजारो सूर्य जर एका वेळेला निर्माण केले किंवा आहेत ते जर गोळा झाले तर त्यांचं जेवढं तेज असेल
त्याच्यापेक्षा तेज याचं इतकं जास्त. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युगपदुत्थिता असं म्हणलेलं की दिवी म्हणजे आकाशात एका वेळेला जर हजारो सूर्य आले तर त्यांचं जेवढं तेज असेल त्याच्यापेक्षा परमात्म्याचं तेज हे जास्त आहे. याच्याच वरनं लक्षात ठेवायचं की भगवंत हा सगळ्यांना सगळी शक्ती देत असतो. सूर्याला चंद्राला प्रकाश देण्याचं काम सुद्धा भगवंतच करतो. म्हणजे त्याचं किती श्रेष्ठत्व आहे, किती वेगळेपण आहे हे आपण थोडं समजून घ्यायचं आहे. आता पुढचा श्लोक बघूया. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. आता छोटे छोटे संधी आहेत ते बघा. अधहाच ऊर्ध्वम. अधः म्हणजे खाली, च म्हणजे आणि, ऊर्ध्वम म्हणजे वर. प्रसृताः तस्य शाखा. प्रसृता म्हणजे पसरलेल्या. प्रसृताः विसर्गाचा स झालाय तिथे. प्रसृतास्तस्य शाखा म्हणजे प्रसृताः तस्य शाखाः. आणि गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. कालपर्यंत जे आपण पाहिले की गुणप्रवृद्धा 3 प्रकारचे गुण आहेत आणि त्या 3 रूपी पाण्यानं वाढलेल्या शिवाय विषयप्रवालाः. विषयरूपी प्रवाल म्हणजे विषय भोग रूपी प्रवाल म्हणजे कोवळी कोवळी पालवी. तर विषयप्रवालाः. आणि खाली आहे अधहाच. अधहा म्हणजे खाली, च म्हणजे आणि, मूलानी अनुसंततानी. खालच्या बाजूला काय आहेत? अधहाच ऊर्ध्वम म्हणजे खाली आणि वर. प्रसृतास्तस्य शाखाः त्याच्या शाखा पसरलेल्या आहेत. आणि पुन्हा म्हणलेलं आहे कर्मानुबंधीनी मनुष्यलोक. कर्मानुबंधीनी म्हणजे कर्माला अनुसरून. मनुष्यलोके म्हणजे या मनुष्यलोकात. मूलानी अधहाच ऊर्ध्वम अनुसंततानी. ही जी मुळं आहेत ही मुळं काय आहेत? अधहा म्हणजे खाली आणि ऊर्ध्वम म्हणजे वरही सगळीकडे व्यापून राहिलेले आहेत. एवढा याच्या मुळाचा पसारा आहे सगळा की वर आणि खाली आणि वर सर्व लोकात ही मुळं व्यापून राहिलेली आहेत. म्हणजे तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या विषयभोगरूपी अंकुरांच्या किंवा छोकोवळ्या पानांच्या देव मनुष्य पशु इत्यादी योनिरूप फांद्या खाली आणि वर सगळीकडे पसरलेल्या आहेत. आणि मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासना ही मुळं देखील खाली आणि वर सगळीकडे व्यापून राहिलेली आहेत. आता आपल्याला इथे श्लोकामध्ये अहंता ममताचा उल्लेख नाही आहे. फक्त तिथे एवढाच उल्लेख केलेला आहे की गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. म्हणून या ज्या मुख्य शाखा आहेत त्या मुख्य शाखारूप ब्रह्मदेवापासून सगळे देव, सगळी माणसं, पशुपक्ष्यादी या सगळ्यांचा विस्तार झालेला आहे. आणि म्हणून इथे फांद्यांच्या रूपात त्याचं वर्णन केलेलं आहे की इकडं तिकडं सगळीकडं फांद्या त्या याला आपण अस्ताव्यस्त म्हणू इतक्या पसरलेल्या आहेत. आता आपल्याला सतत मनामध्ये काहीतरी 14व्या अध्यायात पाहिलं की सत्वगुणाचा सुद्धा अहंकार होतो जास्त आपण चांगलं काही केलं की. तर अहंता ममता आणि वासना यांची मुळं ही मनुष्य योनीत असतात आणि ती कर्मानुसार बांधली जातात. म्हणजे आपण इतर योनीमध्ये काय आहे की पूर्वी केलेल्या कर्माची फळं भोगण्याचा अधिकार आहे आणि मनुष्य योनीत नवीन कर्म करण्याचाही अधिकार आहे.
म्हणजे जसं आपण झोपेतून जागं झालो तर स्वप्नातील संसार आपल्याला सापडत नाही, तसं या संसाराचं शास्त्रात जे वर्णन आहे की तो जसा दिसतो, ऐकला जातो किंवा तत्त्वज्ञान झाल्यानंतर तो उपलब्ध होत नाही. याचा अर्थ काय हो? तुम्ही म्हणाले तर सगळं गौडबंगालच दिसतोय तर हा सगळा पसारा, आणि याला अश्वत्थ का म्हणलं, उद्या न टिकणारा का म्हटलं? तर उद्या याचा अर्थ शब्दशः न घेता चिरंतन न टिकणारा. हा संसार चिरंतन टिकतोय का हो? नाही. काही तर अगदी छोटीशी फुलं किंवा छोटे छोटे अगदी काय म्हणू अंकुर येतात आणि उद्याला नष्ट होतात. काहींना 2 महिन्याचं, कोणाला 4 महिन्याचं, कोणाला 15 दिवसाचं आयुष्य असतं. छोट्या छोट्या गवत किंवा पानं हे जे असे सृष्टीमध्ये तण उगवतं तर ते अगदी नाजूक असतं, त्याला अधिक काळ त्याला आयुष्य नसतं. त्याच्या उलट आपण पाहतो वड पिंपळासारखी जी वृक्ष असतात ते शेकडो वर्षांचं सुद्धा त्यांना आयुष्य मिळतं. पण ह्या सगळ्या वृक्षांच्या म्हणजे या संसाररूपी वृक्षांच्या ज्या फांद्या आहेत त्या मात्र या सगळ्या आपण जे म्हणतो त्या सगळ्या प्रकारच्या आहेत. कशा प्रकारच्या आहेत की अहंता, ममता आणि वासना याच्यामुळं त्या फोफावतात, कर्मानुसार त्या बांधल्या जातात आणि सगळ्या योनीमध्ये जरी नसल्या तरी मनुष्य योनीमध्ये त्याचा आपल्याला अनुभव येत असतो. सगळं हे तत्त्वज्ञानच आहे. 15वा अध्याय म्हणजे एकेका श्लोकावर जितकं सांगता येईल तितकं सांगता येण्याजोगं आहे. समान नाही बघूया आपण, समश्लोकी बघूया. वरी ही शाखा फुटल्यात याला, ही भोग पाने गुणपुष्ट जेथे, खाली ही मुळे निघती नवीन, दृढावली कर्मबळे नृलोकी. संत तुकाराम म्हणतात, जीवेश्वरी हेत देहगा आश्रित, त्रिगुणे प्रवृद्धात तेही ऐका, उपशाखा बळे अल्प अंतराळे, पृथक तनुमुळे लिंग देही, जीवी ही कर्माचे जयाबंध ज्याचे, मनुष्य देहाचे बेचाडगा, हाची ब्रह्म रज्जू जगस्पर्श तेजू, सांगे भक्त राजू तुक याचा. जणू काही ही ब्रह्मरूपी रज्जू म्हटलेलं आहे आणि जगसर्प तेजू. हे जग म्हणजे काय आहे? सर्प आहे, तेजस्वी असा सर्प आहे. जसं अंधारामध्ये आपल्याला दोरी पडलेली असते पण तिच्यावर आपल्याला सर्पाचा भास होतो आणि आपण घाबरून जातो, अंगाला दरदरून घाम सुटतो. आणि ज्या वेळेला आपल्याला उजेड झाल्यानंतर किंवा बॅटरी आणल्यावर, दिवा आणल्यावर तिचं खरं स्वरूप करतं तेव्हा आपण इतके घाबरलो, इतके भ्यालो, ते सगळं संपून जातं की नाही हो? तसंच या वृक्षाचं आहे की हा इतका खरा वाटतोय आपल्याला संसाररूपी वृक्ष की त्याच्यातच आपण रमतो. तो खरा वाटून त्याला त्याच्यानुसार सगळं वागत राहतो. पण ज्या वेळेला त्याचं खरं अस्तित्व आपल्याला परमात्म्याचं, भगवंताचं समजेल आणि त्यावेळेला आपल्याला हे सगळं त्या रज्जू सर्पाप्रमाणे आपलं जे जीवन आहे ते किती आपण व्यर्थ गोष्टीमध्ये वाया घालवलं असं लक्षात येतं. म्हणून तुकारामांनी म्हणले, पुढे इतर जण काय म्हणतात बघूया. कीर्तने म्हणतात, शाखा त्या तरुला बहु, शाखा त्या तरुला बहु पसरल्या, सर्वत्र खाली वरी, पारंब्या त्रिगुणे प्रवृद्ध असल्या, विस्तारल्या त्यावरी, त्याची त्या परिकर्म रूप असली, मुळे असंख्यात तशी, गेली मानव लोक जेथ वसतो, तेथे बहु खोलती. ही मुळं मानव जिथे राहतोय तिथेच जास्त पसरलेली आहेत. उद्धव चिदगण म्हणतात, नाही कीर्तने म्हणतात, वरी पसरल्या तशा, वरी पसरल्या तशा तळी,
यदीय शाखा भल्या, वरी पसरल्या तशा तळी. यदीय शाखा भल्या, प्रवृद्ध गुणी जाहल्या. विषय पर्णी भारावल्या, क्रमुनी धरणी तशी सकल. खालची ही मुळे, कितीतरी परस्परी दृढ निबद्ध कर्मामुळे. आता ही जी मुळं आहेत ती कशामुळं घट्ट बसवलेली आहेत? कर्मामुळे. आपण जेवढी आता काल परवा पाहिले, रजोगुणाचा जेवढा आपल्यावर पगडा पडेल तेवढी आपण आयुष्यात कर्म करत राहतो, आणि म्हणून ती मुळं पक्की होत जातात आणि आपण त्या संसार वृक्षामध्ये दृढ होत जातो, अडकले जातो. मारुलकर म्हणतात, खाली वरी पसरल्या गुणवृद्धा विषय पल्लव शाखा. वांछा नूतन मूले, मानव लोकात गुंतली देखा. वांछा म्हणजे इच्छा, रोज नवी इच्छा, रोज नवी अपेक्षा. आणि डॉक्टर खैर म्हणतात, त्रिगुणांनी वाढविल्या शाखा, त्या विषय रूप अंकुर. वृक्षाच्या या शाखा खाली, वरतीही पसरल्या दूर. आणि त्याच्यातच अजून ते सांगतायत, कर्मफळे ही असती पारंब्या या मनुष्य लोकात. पारंब्या मात्र मनुष्य लोकात आहेत. वृक्षावरुनी खाली भूमीपर्यंत त्या पसरतात. पाहतो आपण, पारंब्या ज्या असतात त्या वरून खाली अगदी जमिनीपर्यंत रुतल्या जातात किंवा रोवल्या जातात. या संसार वृक्षाच्या 3 गुणांनी विकसित झालेल्या आणि विषयरूपी अंकुरांनी युक्त असलेल्या विस्तृत शाखा खाली आणि वर सगळीकडे पसरलेल्या असतात. शंकराचार्य सांगतायत की या मनुष्य लोकात कर्मानुसार बद्ध करणारी मुळं देखील खाली आणि वर ही व्याप्त झालेली आहे, पसरलेली आहे. आपल्याला या सगळ्याच्या उत्पत्तीला कारण असणारे 3 गुण चांगले पक्के पाठ झाले, सत्व, रज आणि तम. तर त्या गुणांनी वृद्धिंगत झालेल्या, स्थूल भावाला प्राप्त झालेल्या, विषयरूपी कोंब असलेल्या किंवा कोवळी पालवी असलेल्या या वृक्षाला पुष्कळ शाखा आहेत. आणि मग त्या आपल्याला ज्ञान, कर्म यांना अनुरूप अशी ज्ञान आणि कर्म यांचं फळ देणारी आहेत. बऱ्याच योनी आहेत, अगदी खालच्या स्तरावर असलेल्या मनुष्यापासून स्थावरापर्यंत आणि वरच्या भागात विश्वकर्त्या ब्रह्मापर्यंत वृक्षांच्या शाखा पसरलेल्या आहेत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.